हॅलो माय यंग एनर्जेटिक अँड डायनॅमिक स्टुडंट्स. सर्वप्रथम तर मी त्या विद्यार्थ्यांची माफी मागतो जे कंटिन्युअसली कॉल करून परेशान करतात की बॅच कधी येणार आहेत एवढं सांगा. एकदा येणार आहेत का, घेणार आहेत का नाही ऐकतात ते सगळं एकदा क्लिअर करून सांगा काय तर बॅचच्या बाबतीचं नियोजन वगैरे. विद्यार्थी मित्रांनो, बॅचची अनाऊन्समेंट करायला डिले का झाला? कारण बॅचच्या अनाऊन्समेंटच्या अगोदर एक मागच्या 15 दिवसापासून पीके ॲग्री अकॅडमीची एक ॲक्टिव्हिटी चालू आहे. प्रिंटेड नोट्स विद्यार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा, जिथपर्यंत पोहोचवू शकतो तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यामध्ये सगळी पीके ॲग्री अकॅडमीचे टीम्स, पीके ॲग्री अकॅडमीचे एम्प्लॉईज हे सगळे बिझी होते. मग त्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करायचं, नवीन ॲडमिशन घेण्याच्या पाठीमागं लागायचं, हे मनाला न पटणारी गोष्ट आहे. त्यामुळं बॅचच्या अनाऊन्समेंटला डिले झालेला आहे. फायनली युअर वेट इज ओव्हर. परीक्षा जवळ आलेली आहे, समजू शकतो विद्यार्थ्यांची गडबड होती, तरीसुद्धा विद्यार्थी पेशन्स धरून वेट करतात की बाबा बॅच येते, थांबतोय आम्ही तोपर्यंत. ठीक आहे, फायनली ती बॅच जी आहे ती बॅच 24 डिसेंबरला आपण अनाऊन्स करतोय किंवा 24 डिसेंबरपासून तुमची ती बॅच चालू होती. बॅचमध्ये काय फीचर्स राहणार आहेत, कसं पेमेंट करायचं, फीस किती राहणार आहे, काय काय फीचर्स असणार आहेत, आमच्या मनात जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन तिथं सॉल्व्ह होणार का, त्याचा आन्सर आम्हाला भेटणार का, कोण आम्हाला शिकवणार, कशी फॅकल्टी आहे, कोणाकडून आम्हाला शिकायचं आहे, आमचं कृषी अधिकारी बनण्याचं जे स्वप्न आहे हे व्यक्ती ते पूर्ण करू शकतात का, या सगळ्या गोष्टीचे उत्तर मिळवण्यासाठी पुढच्या 15 मिनिटामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी वन बाय वन क्लिअर करतो. पहिली तर गोष्ट ही आहे की बॅचच्या अनाऊन्समेंटच्या बाबतीत किंवा ही जी काही फॅकल्टी आहे, यापूर्वीच्या जेवढ्या पीके ॲग्री अकॅडमीच्या अनाऊन्समेंट आहेत ह्या प्रत्येकाच्या डिटेलमध्ये मी दिलेलं होतं. हे व्यक्ती कोण आहेत, हे व्यक्ती कोण आहेत, हे कोण आहेत, हे कोणतं आहे. मला असं वाटतं की आता महाराष्ट्राला आणि कृषीच्या विद्यार्थ्यांना एवढं इलॅबोरेटली सांगण्याची गरज पडणार नाही. तेवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे की विद्यार्थ्यांनी हे नाव जरी ऐकले तरी सुद्धा विद्यार्थ्यांना ह्या शिक्षकांमधली कुणीतरी आपला मित्र आहे, कुणीतरी मैत्रीण आहे ज्यांनी बॅच ऑलरेडी जॉईन केलेली आहे. आणि मॅक्झिमम आपल्याकडे जे ॲडमिशन येतात हे ॲडमिशन रेफरन्सने येतात आणि विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला तेव्हाच रेफरन्स करतो जेव्हा त्याला स्वतःला चांगले अनुभव आलेले असतात. म्हणून हे फॅकल्टीच्या बाबतीत मी फारसं तुम्हाला काही बोलणार नाही, फक्त शॉर्टमध्ये ओळख करून देतो. मी स्वतः पांडुरंग कदम, नंतरचे आपले इंग्लिशसाठीचे सर आहेत बाळासाहेब बोडके सर. सर जेव्हा जेव्हा बोलतात किंवा जेव्हा आता 5ही बॅचच्या विद्यार्थ्यांनी, 5वी बॅच सोडून 4ही बॅचच्या विद्यार्थ्यांनी सरांचे लेक्चर असतील, पब्लिक असतील, बॅचमध्ये असतील, सगळे लेक्चर अनुभवले आहेत. सर फक्त एवढं म्हणतात की सर जिथं मुलं कमी पडतात तिथं पुढे घेऊन जायचं, बरोबर रिझल्ट येतो. इंग्लिशच्या बाबतीत सरांनी तसं एम ठेवलेलं आहे की इंग्लिशमध्ये विद्यार्थी कमी पडतात ना, मी प्रयत्न करतो पुढे घेऊन जातो, इंग्लिशमध्ये त्यांना पुढे नेऊयात, असे बाळासाहेब बोडके सर. सचिन ढवळे सर हे नाव फक्त ॲग्री MPSCच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे अशी गोष्ट नाही आहे. PSI असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, राज्यसेवेचा CSAT असेल, अख्ख्या महाराष्ट्राला हे नाव माहिती आहे, सचिन ढवळे सर. हे कॉन्ट आणि रिझनिंगची जबाबदारी सचिन ढवळे सरांकडे आहे. सचिन ढवळे सरांच्या बाबतीत एक गोष्ट मी क्लिअर करतो, सिलेबस वास्ट आहे, सिलेबसमध्ये खूप सारे पॉईंट आहेत. 30 एप्रिलपर्यंत आपल्याला आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचायचे, तिथपर्यंत पोहोचायचे. फक्त तुमचा कॉन्ट आणि रिझनिंग जरी कव्हर करायचा म्हटला लाईव्ह सेशनमध्ये तर तुम्हाला त्याला जवळपास 100 लेक्चर्स लागतात. 100 लेक्चर तुम्ही लाईव्ह अटेंड करायची, त्याची प्रॅक्टिस करायची, नंतर रेकॉर्डेड, प्रॅक्टिस करण्यासाठी रेकॉर्डेड पाहावं लागणार आहे. त्यामुळं बेस्ट ऑप्शन आपल्या आधीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आणि ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेला आहे. तो म्हणजे ॲट अ टाइम सरांचे जेवढी काही बॅच असेल, जेवढे काही लेक्चर्स असतील हे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये द्यायचे. विद्यार्थी पाहू शकतो, लगेच त्याची प्रॅक्टिस करू शकतो. जे आहे ते क्लिअर कट आणि प्रामाणिक आणि प्रांजळपणे तुम्हाला मी सांगतोय की सरांचे लेक्चर्स तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होतील. सोबत सरांनी जस्टिफाय करण्यासाठी किंवा विद्यार्थ्याला ज्ञान आपलं जे काही जस्टिफिकेशन असेल हे करण्यासाठी सरांनी एक ॲक्टिव्हिटी चालू केली यूट्यूबवरती, पब्लिक ॲक्टिव्हिटी आहे ती सरांची. त्याच्यामध्ये सुद्धा सर सिलेबस कव्हर करणार आहेत. सोबत काही डाऊट क्लिअरिंग सेशन्स वगैरे सरांचे होतील. म्हणजे ॲट अ टाइम आपण सचिन ढवळे सरांचे लेक्चर्स आपण त्या पद्धतीनं तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. रिझन फक्त 100+ लेक्चर लाईव्ह करायचे, ते नंतर पाहायचे, नंतर प्रॅक्टिस करायची. इट्स अ रिअली डिफिकल्ट टास्क. हे तुम्हाला समजू शकतो तेवढे आपण मॅच्युअर्ड आहोत. एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या असतील तर ह्या पद्धतीची प्लॅनिंग आपल्याला करणं गरजेचं आहे. सचिन शेंडे सरांच्या बाबतीत, सर पुण्यातील नामवंत अकॅडमी भगीरथ अकॅडमीचे स्टार फॅकल्टीज सर आहेत. सचिन शेंडे सर आपल्याकडे पॉलिटी विषयासाठी आहेत. आतापर्यंतच्या 4ही बॅचच्या विद्यार्थ्यांनी, 5व्या बॅचला आणखी पॉलिटी स्टार्ट व्हायच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सचिन शेंडे सरांचे लेक्चर अनुभवले आहेत. तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला कशाही पद्धतीनं कोणताही रिव्ह्यू घेऊ शकता की सरांची टीचिंग कशी आहे किंवा काय बाकीच्या गोष्टी काय असतील, सगळं तुम्ही त्यांच्याकडून पाहू शकता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये एक नाव परिचित आहे. गुगल करा, यूट्यूबला टाका, गुगलवरती सर्च करा, कुणी मित्र असेल त्यांच्याकडे सर्च करा. सहदेव केंद्रे सर आपल्याकडे फिजिक्ससाठी आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात टॉपचा रिझल्ट सरांचा सध्या आहे. संचालक दर्जाचा व्यक्ती आपल्याकडे
फिजिक्स या विषयासाठी सरने ती जबाबदारी आपण सरांकडे दिलेली आहे किंवा सर त्या जबाबदारीला सक्षमपणे पेलण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी रेडी टू गाईड सर सध्या आहेत, सहदेव केंद्रे सर. त्यानंतर केमिकल लोचा जो असतो तुमच्या केमिस्ट्रीमधला, या केमिकल लोच्याला अतिशय हसतपणे आणि चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करणारे मयूर सोनोने सर आपल्याकडे केमिस्ट्री आणि ICT या विषयासाठी आहेत. केमिस्ट्री अँड ICT. मग त्याच्यामध्ये घेताना फक्त एवढं नाही चालत. मी बऱ्याच वेळा सरांचं पाहिलेलं आहे की सर म्हणतात की सर फक्त टीचिंग करून चालणार नाही, स्वतःहून म्हणतात की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर घेऊयात. प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरने विद्यार्थ्यांना कळेल की क्वेश्चन कसे येतात. ह्या टाईपला परिपूर्ण त्या विद्यार्थ्याला किंवा त्या विषयाला जस्टिफाय करणं, त्या विद्यार्थ्याला परिपूर्ण नॉलेज देण्याची जबाबदारी सोनवणे सरांनी उचललेली आहे. जॉग्राफी सब्जेक्टमध्ये फक्त एवढं नाही चालत. पूर्ववाहिनी नदी, पश्चिमवाहिनी नदी, लावा नद्यांचा क्रम, लावा याचा जिल्ह्याचा क्रम, कसा मी हसतो, काय होतो, कसा मी रडतो, एवढा जॉग्राफी एवढक्यापुरता लिमिटेड राहिलेला नाही. जॉग्राफीचे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर उत्तर सोडवता येतं. हे विद्यार्थ्यांना लेक्चरमधून दाखवण्याचं ज्यांनी परिपूर्ण असे उतरलेले आहेत असे उत्तम गोरे सर आपल्याकडे जॉग्राफीसाठी आहेत. जॉग्राफी विषयाची जबाबदारी सरांकडे आहे. मला कृषी अधिकारी व्हायचंय, मला भविष्यात प्रशासनामध्ये काम करायचंय, माझे GRs मराठीमध्ये असणार आहेत, मराठी विषयाचं ज्ञान मला त्या दर्जाचं माझ्या विद्यार्थ्याला भेटावं, अशा प्रत्येक विद्यार्थ्याच्या परीक्षेला खरे उतरलेले सतीश शिंदे सर आपल्याकडे मराठी या विषयासाठी आहेत. मराठी सारखीच बोलता यावी, लिहिता यावी, त्याच्यावरचं प्रभुत्व त्याच पद्धतीचं असावं, या सगळ्या परीक्षेला खरे उतरलेले सतीश शिंदे सर आपल्याकडे मराठी या विषयासाठी आहेत. तुमच्या सिलेबसमध्ये अतिशय किचकट भाग, जो विद्यार्थी या परीक्षेची फर्स्ट टाइम तयारी करतो त्या विद्यार्थ्यासाठी रिअली हा किचकट टास्क आहे. GIS, GPS, एरियल ड्रोन फोटोग्राफी, रिमोट सेन्सिंग आणि त्यानंतर एन्व्हायरमेंट. विद्यार्थ्याला ह्या विषयाची प्रचंड भीती आहे. सुरुवातीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा तेवढा किचकट विषय एवढा सहजपणे सांगण्यासाठी त्या व्यक्तीला त्या विषयाचं अगोदर ज्ञान पाहिजे. 1-2 UPSCचे इंटरव्ह्यू असतील, IIT मद्रास एरोनॉटिकल म्हणजे सगळं त्याच्याच रिलेटेड, तर तो व्यक्ती ऑब्विसली त्या विषयाला जस्टिफाय करू शकतो. असे व्यक्ती नितीन साळुंके सर आपल्याकडे GIS, GPS, एरियल ड्रोन फोटोग्राफी, रिमोट सेन्सिंग आणि एन्व्हायरमेंट या विषयासाठी आहेत. सोबत या सगळ्या किचकट विषयांच्या नोट्ससुद्धा विद्यार्थ्यांना PDF फॉर्मॅटमध्ये जेवढ्या प्रिंटेड देता येतात तेवढ्या प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये, ज्या नोट्स प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल लवकरात लवकर होऊ नाही शकत त्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांच्या सगळ्या PDF ग्रुपवरती अवेलेबल आहेत. एक ICT सोडला तर ती पण नोट्स बनवण्याचं काम चालू आहे. म्हणजे जुना जर विद्यार्थी ऐकत असेल त्याच्यासोबत नवीन विद्यार्थी जर पाहत असेल तर तो त्याला लगेच विचारणार सर जे बोलतात ते खरं आहे का. ह्या पद्धतीची सगळी फॅकल्टीज किंवा ह्या पद्धतीचे बॅच आपल्या चालत आहेत किंवा चालू आहेत आणि इथून पुढे सुद्धा चालणार. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, ॲडमिशन घ्यायचं नाही घ्यायचं, क्लास लावायचा नाही लावायचा, आमच्याकडे लावायचा दुसऱ्याकडे लावायचा, जे काही असेल ते असेल, इट्स युअर डिसिजन. आणि क्लासेसवाल्यांचा हा समज खूप मोठा आहे, खूप मोठा गैरसमज आहे की विद्यार्थ्यांना आपण म्हणजे बोलवू शकतो किंवा विद्यार्थ्याला आपण कन्व्हिन्स करू शकतो, पण अशी गोष्ट नाही. सगळ्यात हुशार विद्यार्थी असतो, विद्यार्थ्याला बरोबर कळतं. विद्यार्थी सगळीकडे बघतो, त्याचा मित्र त्या क्लासला असतो, त्याला विचारतो तिथं कसं चालू आहे, इकडे जाऊन बघल तिथं कसं चालू आहे, यानं नोट्स दिल्या का, ह्यांचं कसं चालू आहे, यांचे लेक्चर रेग्युलर होतात का, सगळं कळतं. सगळीकडे जाऊन येतो बरोबर त्याला जिथं लावायचे तिथं बरोबर क्लास लावून देतो. त्यामुळे तुम्हाला जास्त सांगण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, चलो. बॅचचे फीचर्स जे घेतलेले आहेत ना, हे बॅचचे फीचर्सच मुद्दाम क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेतलेले आहेत. ज्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पडले त्या आन्सर या पद्धतीने घेतलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचा फीचर्स मी 1 नंबरलाच हे का ठेवलेलं आहे, ह्या बॅचमध्ये फक्त आणि फक्त 400 विद्यार्थ्यांनाच प्रवेश भेटणार आहे. सर असा डिसिजन का? बाळांनो, पाठीमागचे सुद्धा विद्यार्थी आहेत, ट्रस्ट ठेवून आलेले आहेत, विश्वास ठेवून आलेले आहेत. त्यांना जस्टिफाय करणं किंवा त्यांना त्या याच्यापर्यंत डिलिव्हर करणं, फक्त ॲडमिशन भेटतात पण कितीही घ्यायचे हा निर्णय घेणं बंद केलेला आहे. त्यामुळं जेवढ्या विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो, जेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवू शकतो, तेवढ्या विद्यार्थ्यांना जेवढं आपल्याला झेपेल तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं फक्त आणि फक्त 400 ॲडमिशन्स या बॅचमध्ये आपण घ्यायचं ठरवले आहे. एकमेव फीचर्स आणि पहिलेच मी ते फीचर्स हायलाईट करून दिलेलं आहे. दुसरं आहे, आता जो विद्यार्थी ह्या परीक्षेची तयारी करतोय किंवा विद्यार्थ्याला हा प्रश्न पडतोय किंवा बॅच लावायची, त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, सर सिलेबस कंप्लीट होईल का?
त्यासाठीचा पॉईंट बघा, सिलेबस तुमचा 20 ते 25 मार्चपर्यंत कंप्लीट करण्याची प्लॅनिंग केलेली आहे. त्या अकॉर्डिंगली लेक्चर्स, नंबर ऑफ लेक्चर्स किती लागतील किंवा काय लागतील याचं टेंटेटिव्ह एक शेड्यूल डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. 20 ते 25 मार्चपर्यंत तुमचा सिलेबस कव्हर होईल. सर 20 मार्च नंतर मग आम्ही काय करायचं? फक्त सिलेबस कव्हर झाला तर त्याला रिव्हिजन पाहिजे. तर रिव्हिजनसाठी तुमची एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच होणार आहे. 20 मार्चच्या नंतर होऊ शकतं, 25 मार्च किंवा 1 एप्रिलपासून सुद्धा चालू होऊ शकते. ठीक आहे, त्यामध्ये तुमची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच असेल. सर या बॅचचं स्वरूप कसं असणार आहे? रिव्हिजन म्हटलं की गरजेचं नसतं की डिटेलमध्ये तुम्हाला सगळं शिकवत बसायचं. त्यामुळे एक मराठी विषय घेतला, मराठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे हायलाइटेड पॉईंट तुमचे क्लिअर करून देण्याचा प्रयत्न या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचमध्ये आपण केलेले आहेत. ह्या पद्धतीनं सगळे विषय तुमचे जवळपास 15 दिवसामध्ये फिनिश होतील. ह्या पद्धतीचं नियोजन फास्ट ट्रॅक आणि रिव्हिजन बॅचमध्ये आहे. शेवटचा पॉईंट जो आहे टेस्ट सिरीजच्या बाबतीतचा, फक्त शिकवून झालं किंवा हे झालं याच्यावरती सॉल्व्ह होत नाहीत किंवा याच्यावरती आपले सगळे डाऊट्स क्लिअर होतात असं नाही. विद्यार्थ्याला सोबत प्रॅक्टिस सुद्धा तेवढीच गरजेची आहे. आता पीके ॲग्री अकॅडमीने ऑलवेज काहीतरी इनोव्हेटिव्ह ह्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी महाराष्ट्रातून सगळे विद्यार्थी रिस्पॉन्ड करत आहेत. तसाच इनोव्हेटिव्हपणा तुम्हाला ह्या बाबतीत किंवा टेस्ट सिरीजच्या बाबतीत तुम्हाला अनुभवायला भेटणार आहे. सर ही टेस्ट सिरीज राहणार कशी आहे? तुम्ही म्हणता आयोगाच्या धर्तीवरती. ह्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही जर तो टेस्ट सिरीजचा पेपर जर पाहिला, तुम्हाला सेम आयोगाच्या पेपरची फिलिंग येणार. वरती तुमचा कोड राहणार, बारकोड राहणार, त्याला सील राहणार, ते सॉल्व्ह करण्यासाठी OMR शीट राहणार. त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्याच टाईममध्ये तुमचा पेपर होणार. त्या टेस्ट सिरीजचं व्हिडिओ सोल्युशन, व्हिडिओ एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. ह्या पद्धतीची महाराष्ट्रात फर्स्ट टाईम ॲग्री आणि फॉरेस्ट MPSC मध्ये ह्या टाईपची टेस्ट सिरीज इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न या बॅचमध्ये आणि अगोदरच्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी केला गेलेला आहे किंवा आम्ही त्याच्यावरती काम करतोय. लवकरच तुम्हाला त्याचे रिझल्ट्स या बॅचमध्ये किंवा अगोदरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते रिझल्ट्स पाहायला भेटणार. बघूयात नेक्स्ट फीचर काय. बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट्स आहेत की सर एवढा सिलेबस आहे, एवढा फास्ट सिलेबस आहे, कोणता पॉईंट कशातून रीड करायचा आहे माहिती नाही आहे, मग आम्हाला नोट्स भेटतील का? मी जसं सुरुवातीला सांगितलं त्यामुळेच क्लिअर केलेलं आहे. प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये नोट्स देणारी पीके ॲग्री अकॅडमी ह्या क्षेत्रातली ॲग्रिकल्चरमधली पहिली अकॅडमी आहे, एवढं मी आत्मविश्वासानं सांगू शकतो. कदाचित विद्यार्थ्यांना त्याची परिचिती सुद्धा आलेली असेल. होऊ शकतं माझं नॉलेज कमी पडत असेल, मला माहिती नसेल, पण जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत आणखी हार्ड कॉपीमध्ये तर सोडा, PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना नोट्स अवेलेबल झाल्या नाहीत जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत. मी अगोदर शब्द वाचले, होऊ शकतं, चुकूही शकतो मी. ठीक आहे, त्यामुळं हे PDF फॉर्मॅटमध्ये तर नोट्स भेटतील. काही नोट्स तुम्हाला, काही म्हणजे जेवढे आपल्या प्रिंटेड झालेले आहेत या सगळ्या नोट्स तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये भेटणार आहेत, प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये भेटतील. सर या नोट्स तुम्हाला औरंगाबादला येऊन घ्याव्या लागतील. मागचा अनुभव जो आला, मागचा त्रास जो झाला नोट्स डिस्ट्रीब्युशनमध्ये, तो त्रास इथं करून घ्यायला परवडणार नाही. कारण इट्स अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसिजर. सगळ्यांनी त्याच्यामध्ये एंगेज राहायचं आणि टीचिंगकडे दुर्लक्ष करायचं. हा त्रास न परवडणार आहे, ह्या स्टेजला तरी न परवडणार आहे. त्यामुळे ज्या काही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी औरंगाबादवरून कलेक्ट करण्याची तयारी ठेवा. होऊ शकतं एखाद्या विद्यार्थ्याला पॉसिबल होणारच नाही, त्या केसमध्ये त्या विद्यार्थ्याला कुरिअरने आम्ही जिथपर्यंत पाठवू शकतो तिथपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस कुरिअरचे जे काय असतील हे चार्जेस द्यावे लागतील. ठीक आहे, दिस इज अबाउट नोट्स कशा मिळणार. ठीक आहे, चला. बॅच जी आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच आहे. तुमचं लेक्चर एकदा लाईव्ह झालं की नंतर तुम्हाला ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा पाहता येतं. तुमच्या बॅचच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये तो व्हिडिओ येतो. तो व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड वेळा, किती तुम्हाला जेवढ्या वेळा पाहायचं आहे तेवढ्या वेळा तुम्ही पाहू शकता. त्याच्या नोट्स काढू शकता. परत एखादा टॉपिक समजला नाही परत सुद्धा पाहू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड पाहता येतील. खालचा जो पॉईंट आहे की सर तुम्ही डेमो लेक्चर देत नाहीत, आम्हाला तुमचे डेमो लेक्चर अटेंड करायचे किंवा आम्हाला पाहायचे तुम्ही कसे शिकवता किंवा तुमचं कशी बॅच चालते. डेमो म्हणजे निरा भंगारपणा, निरा दिखाऊपणा. एकही बॅच ना, आज 5वी बॅच आहे, 5वी बॅच चालू आहे. सगळ्यात जास्त ॲडमिशन आहेत. 4थ्या बॅचला 472 ॲडमिशन आहेत. तुमचा कोणी मित्र असेल तर कन्फर्म करा त्याच्यावरनं टेलिग्रामला बॅचमध्ये सरांचे किती विद्यार्थी आहेत. मग एकही डेमो लेक्चर न देता, कुठंच गाजावाजा न करता, कुठंच न दाखवता जर एखाद्या अकॅडमीकडे एका बॅचला एवढे ॲडमिशन होत असतील तर डेफिनेटली तिथं काहीतरी आहे. एवढं तर आपल्याला प्रश्न पडायलाच पाहिजे. किंवा डेमो लेक्चर न देता जे काही गाजावाजा चालू आहे ना, मी आय एम टोटली अगेन्स्ट ऑफ डेमो लेक्चर. नो डेमो, नो दिखावा. डेमो लेक्चर्स म्हणजे काही नाही, फक्त दाखवायचं चांगलं आणि हे करायचं. आता तर डेमो लेक्चर सुद्धा घेणं बंद केले. 1-2 लेक्चर घेतात,
आपण आता बॅचवरती लेक्चर घेऊयात, कारण रिस्पॉन्स नाही भेटत आहे. ठीक आहे, म्हणून ते नंतर आता डेमो लेक्चर सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राच्या कृषीमध्ये बंद झालेले दिसतील. इथं तर भेटणार नाहीत, डेमो लेक्चर भेटणार नाही. मग सर आम्हाला तुमची टीचिंग क्वालिटी कशी कळेल? एवढे विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत, जवळपास 1,500 विद्यार्थी सध्याच्या बॅचला ऑलरेडी एनरोल आहेत. एवढे विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत म्हणजे टीचिंग क्वालिटी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर संचालक दर्जाची फॅकल्टी जर शिकवायला जर असेल तर तिथं एक्सप्रेस करण्याची काय गरज आहे? जिथं क्वालिटी असते तिथं यश अपयशाची भीती नसते. म्हणून पहिल्या बॅचपासून, आत्ताच नाही, पहिल्या बॅचपासून डेमो लेक्चर्स दिलेले नाहीत. ठीक आहे, ही एवढी गोष्ट क्लिअर करून घ्या. मी ज्या पद्धतीने शिकवतोय किंवा ज्याच्यावरती तुमच्यासोबत संवाद साधतोय, जे माहिती तुम्हाला डिलिव्हर करतोय, अशा इंटरॅक्टिव्ह पॅनल्सवरती हे लेक्चर्स होणार आहेत. होऊ शकतं 1-2 फॅकल्टीचे अनावधानानं, जर फॅकल्टी बाहेर असेल तर त्यांचे तुम्हाला नोटपॅडवरती ते लेक्चर्स पाहायला मिळतील. जे आहे ते क्लिअर बोलते, बाबा हे बघ असं आहे, पटलं तर बघ, पटलं तर ॲडमिशन घे. ज्या काही गोष्टी असतील ते ईच आणि एव्हरी गोष्ट तुमच्यासमोर मांडतोय आणि तेवढ्या स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय की असं होईल. टेक युअर डिसिजन्स. बॅच ही इंटिग्रेटेडच पाहिजे. विद्यार्थ्याला भरायचं फक्त प्रिलिमसाठी ॲडमिशन घे, मेन्स लिहिली तर नंतर बघू, याला काय अर्थ आहे? करायचं परफेक्ट करा, परफेक्ट आत्मविश्वासाने या, नाही तर येऊ नका. ठीक आहे, करायची, प्रिलिम्स क्रॅक होणार, मेन्स करणार, इंटरव्ह्यू जाणार, सिलेक्शन घेऊनच जाणार. इंटिग्रेटेड पद्धतीची बॅच चालेल. ठीक आहे, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू आणि टेस्ट सिरीज. होऊ शकतं काही काही विद्यार्थ्यांना फक्त त्याच्यासाठीच ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या पद्धतीचे कॉन्टॅक्ट साधा, त्या पद्धतीने इन्फॉर्मेशन तुम्हाला दिल्या जाईल. फी स्ट्रक्चरमध्ये बघा, फी स्ट्रक्चर सुरुवातीपासून जी आहे तेच फी स्ट्रक्चर आहे. फक्त यामध्ये थोडीशी विद्यार्थ्यांसाठी सूट म्हणा किंवा ह्या विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी चेंजेस आम्ही या ठिकाणी केलेले, ते चेंजेस बरोबर ऑब्झर्व करा. फी स्ट्रक्चरच्या बाबतीत बघा, आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीच्या बॅचेस चालतात. ऑनलाईन ऑफलाईन. ऑनलाईनची फीस वेगळी, ऑफलाईनची वेगळी आहे. ऑफलाईनला एक्सपेंडिचर जास्त असतात, ऑफलाईनची फीस जास्त राहणार ऑनलाईनपेक्षा. फी स्ट्रक्चरमध्ये बघा, ऑनलाईनची टोटल फीस जर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये पे केली तर 20,000 रुपये राहणार आहे. ॲडमिशन घेताना 10 आणि 1 महिन्याच्या नंतर 10 जर इन्स्टॉलमेंटमध्ये दिली तर. वन टाईम तुम्ही हीच जर फीस दिली तर 16,000 एवढी फीस राहणार आहे. यामध्ये फर्स्ट टाईम पीके ॲग्री अकॅडमी हा निर्णय इम्प्लिमेंट करतीये. तो म्हणजे पहिल्या 200 विद्यार्थ्यांना फीस जी आहे ही फीस फक्त 12,000 एवढी राहणार आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात सर फीस कमी करा, फीसमध्ये डिस्काउंट द्या. डिस्काउंट घेणं तुमच्या हातात, आम्ही तुमचा निर्णय सोडलेला आहे. फीस कमी करणं तुमच्या हातात आहे. जी फीस 16,000 आहे ती तुम्ही 12च भरायची, फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. बरोबर. आणि एवढा आत्तापर्यंत बॅचेसचा एक्सपिरियन्स म्हणा किंवा विद्यार्थ्यांच्या फुल कोर्सवरनं एवढा अंदाज आम्ही बांधू शकतो की 2 दिवसांमध्ये 200 ॲडमिशन फुल होऊ शकतात. सर हे कशावरनं सांगताय? बॅचमधल्या प्रिलिम्स फ्री लेक्चर्समध्ये जवळपास 750 विद्यार्थी एनरोल आहेत. ॲडमिशन कन्वर्ट होतात, ते विद्यार्थी ॲडमिशन घेण्यासाठी वेट करतायत. म्हणून फीस कमी करणं हे तुमच्या हातातला निर्णय आहे. ही झाले ऑनलाईनच्या बाबतीत. ऑफलाईनची फीस टोटल 25,000 रुपये आहे. जर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये दिली तर 15 + 10 अशा 2 इन्स्टॉलमेंट आहेत. ॲडमिशन घेताना 15, 1 महिन्यानंतर 10. वन टाईम तुम्ही तीच जर फीस भरली तर ती 16,000 राहणार आहे. जसं या विद्यार्थ्यांना 12,000 पहिल्या 200 मध्ये घेतली, तशी ऑफलाईनच्या पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही फॅसिलिटी ठेवली गेलेली आहे. त्यांनी 16,000 रुपये एवढी फीस भरायची आहे. ऑलरेडी ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले, वेटिंगला जी विद्यार्थी होती, कोणी जर ही फीस भरलेली असेल, जशी ठराविक होती अशी फीस जर भरलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर लगेच कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांची उरलेली फीस जी आहे, ज्यांनी एक्स्ट्रा पे केलेली होती, ही फीस त्यांनी रिटर्न घ्यायची. कारण हा डिसिजन बॅचच्या जस्ट अनाउन्समेंटच्या अगोदर झालेला आहे. तेव्हा त्या पॉलिसीज होत्या. तरीसुद्धा तुम्हाला तुमची जी फीस तुम्ही जर एवढी भरलेली असेल 6व्या बॅचसाठीची, तर तुम्ही तुमची फीस रिटर्न मागा आणि हक्काने मागा. सर असं पॉलिसी ठरलेल्या आहेत. क्लिअर अँड कट. ठीक आहे, हे ह्या बाबतीचं ऑनलाईन आणि ऑफलाईन बाबतीचं. बॅच कशी जॉईन करायची आहे? तुम्हाला जे मी फीस सांगितली, ही फीस तुम्ही दिलेल्या पेमेंटवरती, दिलेल्या नंबर्सवरती मी तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये सांगतो. बॅच जॉईन करताना जी काही फीस असेल ती फीस पे करण्याच्या अगोदर किंवा फीस पे केल्याच्या नंतर प्ले स्टोअरवरनं पीके ॲग्री अकॅडमी हे ॲप इन्स्टॉल करायचे. रेड लोगो असणारा ॲप आहे. त्या ॲपमध्ये तुमचं नाव टाकायचं. तुमचं नाव म्हणजे तुमचा युजर नेम आणि दुसरं टाकायचं रजिस्टर्ड मोबाईल नंबर. रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे तुम्ही जो त्याच्यावरती नंबर टाकलेला आहे तो नंबर. या 2 गोष्टी तुम्ही पेमेंटच्या स्क्रीनशॉट सोबत मेसेज करायच्या आहेत. या नंबरवर 9421804288 या व्हॉट्सअपवरती काय काय मेसेज करायचा आहे?
तुमचा युजर नेम, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट. पेमेंटचा स्क्रीनशॉट करताना तुमच्याकडे स्ट्रॉंग प्रूफ असावा, मी या व्यक्तीला या वेळे दिवशी एवढे एवढे पैसे दिलेले होते. त्यासाठी त्या पेमेंटसोबत तुमचा ट्रान्झॅक्शन ID व्हिजिबल असू द्या. त्याशिवाय तुमचा ॲडमिशन कन्फर्म केले जाणार नाही. तुमच्याकडे स्ट्रॉंग प्रूफ असावेत, आमच्याकडे स्ट्रॉंग प्रूफ असावा असे, त्यामुळे ही काळजी घ्या. स्क्रीनशॉट सेंड करताना ट्रान्झॅक्शन ID त्याच्यावरती दिसू द्या आणि तुमचा युजर नेम, रजिस्टर्ड मोबाईल नंबर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा पेमेंटच्या स्क्रीनशॉट सोबत. ठीक आहे. पेमेंट कसं करायचं आहे नेक्स्ट स्लाइडमध्ये क्लिअर होईल. मी थोडंसं 2 मिनिटासाठी बाजूला होतो. तुम्ही पहिले याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करताना हा स्क्रीनशॉट डेफिनेटली कामाला ठरणार आहे, त्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही तुमचं जे पेमेंट मी जो उल्लेख केलेला आहे मागच्या स्लाइडमध्ये, हे पेमेंट तुम्ही तुमच्या या डिटेल्सवरती करू शकता. तुम्ही फोनपे किंवा गुगल पे 9665434448 ह्या नंबरवरती तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करून दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती युजर नेम, ट्रान्झॅक्शन ID सहित तुम्ही तुमच्या डिटेल्स सेंड करा. होऊ शकतं काही विद्यार्थ्यांकडे फोनपे गुगल पे नाही आहे, ज्यांना बँकेतून ट्रान्सफर करायचं आहे, RTGS करायचं आहे, बँकमधनं ज्यांना ट्रान्सफर करायचं आहे त्याच्यासाठीचे ह्या डिटेल्स आहेत. हा अकाउंट नंबर आहे, IFSC कोड आहे, कौलखेड अकोला येथील ब्रांच आहे, अकाउंट होल्डरचं नेम आहे आदित्य भालतिलक. ज्या विद्यार्थ्यांना हे 2 ऑप्शन पॉसिबल असतील त्यांनी मॅक्सिमम ह्याच वेनं पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ॲडमिशन जास्त होतात, लोड जास्त येतो, सिस्टीमवरती लोड येतो. होऊ शकते एखाद्या विद्यार्थ्याने पेमेंट केलं पण त्याला बॅचमध्ये ॲड केल्या जात नाही. इट्स अ पॉसिबल, ही नॅचरल गोष्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे जर 2 दिवसामध्ये तुम्ही केलेली प्रक्रिया, पेमेंट केलं, स्क्रीनशॉट पाठवला, युजर नेम पाठवला, रजिस्टर्ड मोबाईल नंबर पाठवला त्या व्हॉट्सअपवरती, 2 दिवसामध्ये जर तुम्ही तुमच्या बॅचमध्ये ॲड जर नाही झालात तर तुम्ही या कॉन्टॅक्ट्स नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सांगू शकता की 2 दिवस झालेले तरी आणखी बॅचमध्ये ॲड नाही. ह्या नंबरवरती त्यावेळेला कॉल करायचा आहे. 8389908529 838983898529 9518378529 हे नंबरचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा एकंदरीत या स्लाईडचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतलेला असेल. तुमचे बाकीसुद्धा काही जरी डाऊट असतील तरीसुद्धा तुम्ही ह्या नंबरवरती विचारू शकता. पेमेंट किती भरायचं आहे, कसं द्यायचं आहे, कुणाला द्यायचं आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे, काय हे सगळी प्रक्रिया केलेली आहे. सर एवढं सिस्टमॅटिक कसं काय सांगताय? कारण या 4-5 बॅचचा जो अनुभव आहे इट्स अ रिअली इरिटेटिंग. ही प्रक्रिया खरंच एखाद्या माणसाला इरिटेटिंग करणारी आहे. विद्यार्थी कंटिन्यू फोन करतो, अरे पाठवलं ॲड करा, इकडं ह्याचं दुसरंच काम चालू असतं, काउन्सिलिंग चालू असते, लेक्चर चालू असते. मग ह्या एवढ्या क्रुशियल पिरियडमध्ये सगळ्या ह्या बाकीच्या प्रक्रिया बाजूला ठेवायच्या आणि ह्या वेळेमध्ये एनर्जी घालायची. त्यामुळे एकदाच सगळ्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे एवढ्या पोटतुडकीने हे सांगतो की ह्या पद्धतीनं प्रोसिजर करा. परत परत तुम्हालाही तुमची एनर्जी फोनमध्ये घालू नका आणि आमची घालू नका. ठीक आहे. चलो, एक्झाम 30 एप्रिलला आहे. संधी बार मिळत नसतात. आलेली संधी ओळखायची असते, तिचं सोनं करायचं असतं. एक्झाम फक्त एकाच वर्षामध्ये 2 एक्झाम आहेत. एक एप्रिलमध्ये आहे आणि एक नोव्हेंबर मंथमध्ये आहे. 2022 हा खूप चांगल्या पद्धतीनं जाणार आहे. 2024ला इलेक्शन्स आहेत. ह्या नोव्हेंबर मंथमध्ये जी एक्झाम होणार आहे ती 2023साठीची होणार आहे. ऑब्वियसली कोणतंही गव्हर्नमेंट असेल तर कुठलंच गव्हर्नमेंट 2024ला इलेक्शनच्या वेळेस जाहिरात काढत नसतं. आचारसंहितेमुळे ॲडव्हर्टाईज काढता येत नाही. जिंकून येण्यासाठी वॅकन्सीज काढाव्याच लागतात. त्यामुळं 2023ची खूप मोठी आणि बंपर ॲड राहील. म्हणजे केलेला अभ्यास वाया जाणार नाही. हे फक्त याच्यामुळे सांगितलं. जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय लवकर घ्या. क्लास लावायचा, येस यांच्याकडे लावायचा, ओके मोकळे व्हा. क्लास नाही लावायचा, सेल्फ अभ्यास करायचा, चालू करून द्या. वेळ थांबत नाही कुणाहीसाठी. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा हा निर्णय वेळेवर घ्या, परफेक्ट घ्या. निर्णय बार एकदा निर्णय घेतल्यानंतर पस्तावण्याची वेळ आली नाही पाहिजे. चालेल. जेवढं मला डिलिव्हर करता येईल, जेवढं तुमच्यापर्यंत क्लिअर आणि कट आणि जेवढं स्पष्ट शब्दामध्ये अनाउन्समेंट करता येईल तेवढ्या स्पष्ट शब्दामध्ये तुमच्यासोबत अनाउन्समेंट केलेली आहे. बॅचच्या सगळ्या डिटेल्स डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. होऊ शकते एखादी गोष्टी राहू शकते, माणूस आहे, चुकू शकतो, चुका होऊ शकतात, एड्स डेफिनेटली होऊ शकतात. काही जरी डाऊट असेल, किती साधा सरळ कितीही सापा डाऊट असू द्या, तो डाऊट तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका किंवा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर जे स्क्रोल होतात ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती निसंकोचपणे विचारा. चालेल. आणि दुसरी एक गोष्ट क्लिअर करतो, विद्यार्थ्यांनी फक्त मी बॅच लावली तरच मला यांच्याकडून गायडन्स भेटेल असा गैरसमज करू नका. होऊ शकतं एखादा गरीब विद्यार्थी राहतो ज्याला फीस अफोर्डेबल होत नाही, ज्याची परिस्थिती नसते. अशा विद्यार्थ्यांनी हक्काचं व्यासपीठ म्हणून कधीही कोणत्याही नंबरवरती, स्पेशली हा जो नंबर आहे हा माझा पर्सनल आणि कॉलिंगचा नंबर आहे,
ह्या नंबरवरती तुम्ही फक्त अभ्यासाच्या रिलेटेड डाऊट्स विचारू शकता. तुम्ही बॅचचे असले तरी पण आणि बॅचचे नसले तरी पण चालेल. ठीक आहे, जेवढं मला सांगता येईल तेवढं मी प्रांजळ आणि प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. टेक युअर डिसिजन्स. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट.